24 तासाच्या आत आरोपींना शोधा, राज ठाकरे यांनी पोलिसांना सूचना केल्या। सीसीटीव्ही तपासून रिपोर्ट तात्काळ द्या असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांच्याकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी देखील करण्यात आली। 24 तासाच्या आत आरोपीला शोधून काढा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर छत्रपती शिवाजी पार्कच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकला। राज ठाकरेंकडून इथे पाहणी देखील करण्यात आली आहे, तसंच त्यांनी पोलिसांना काही सूचना देखील केल्या। तर किशोरी पेडणेकर यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया। ते आले, मला जो तपशील कळलेला होता तो तपशील मी त्यांना सांगितला। मला जो ऑइल पेंट लागलाय माझ्या नखाला तो मी त्यांना दाखवला। त्यांनी लगेच पोलिसांबरोबर वार्तालाप केली। पोलिसांना विचारलं की तुमच्याकडे याचे सीसी कॅमेरे आहेत का? तो हो। सगळे कॅमेरे चालू आहेत का? तो हो। तुम्ही कधीपर्यंत हा रिपोर्ट द्याल? तर ते म्हणाले आमच्या आता डीसीपी येत आहेत, आम्ही ते सगळं। ते म्हणाले मला तो रिपोर्ट कळवा। एवढं वार्तालाप झाला। नाही, पण आता नेमकं पोलिसांनी या क्षणापर्यंत तुम्हाला काय माहिती दिलेली? पोलीस अजूनही माहिती देत नाहीये, ते लांबलांबत जात आहेत। त्यामुळे आम्हाला असं वाटतं काहीतरी गांभीर्य आहे, याचा नेमका अर्थ आम्ही काय घ्यावा तो माहिती नाही। उद्धव ठाकरेंशी तुमचा किंवा पदाधिकाऱ्यांचा संपर्क संवाद आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे आणि ते स्वतः इथे कधी येतात? साहेबांनी पहिले सांगितलं सुचिरभूत केलं पाहिजे आणि साहेबांकडे काहीतरी एक डेलिगेशन आलेलं आहे। साहेब कंटिन्यू आमच्याशी बोलतायत आणि ते येतील। तर शिवाजी पार्क पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे। अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, पोलिसांची आता काय नेमकी कारवाई सुरू आहे? निखिल, आपण पाहतो की सकाळी जेव्हा हा सगळा प्रकार समोर आलेला होता तेव्हापासून पोलीस ऍक्टिव्ह मोडवरती गेलेले आहेत। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जातोय। मात्र दुसरीकडे अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि एकूण 8 पथकं या आरोपीची ओळख पटवण्याच्या मागावरती आहेत। शिवाय त्याचा शोध सुद्धा घेतला जातोय। सध्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या शेजारी आपण पाहतोय ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। त्याचबरोबर आमदार, खासदार आणि इतर सगळे नेते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कुठेतरी एक आक्रमकता या सगळ्या कार्यकर्त्यांची दिसून येते आहे। पोलिसांनी या ठिकाणी अधिकचा बंदोबस्त लावलेला आहे। कुठलाही तणाव निर्माण होऊ नये याची सुद्धा खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। मात्र दुसरीकडे स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती ज्या अज्ञात व्यक्तीनं हे रंग फेकलेले आहेत किंवा जे काही ऑइल पेंट टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा देखील शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांची पथकं सध्या काम करताना पाहायला मिळत आहेत। आजूबाजूला असणारे या सगळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून अज्ञात आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। एकूण 8 पथकं मुंबई पोलिसांनी बनवलेली आहेत, ज्या पथकांच्या माध्यमातून या आरोपीचा माग काढला जातो आहे। सीसीटीव्ही सुद्धा तपासले जात आहेत आणि सध्या या अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। मीनाताई ठाकरे यांचा पुतळ्याच्या अगदी चहूबाजूला आपण पाहतो की रात्री उशिरापर्यंत आणि अगदी पहाटेपासून या शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठी गर्दी असते आणि त्यामुळे हा प्रकार नेमका कधी घडलेला आहे हे देखील पोलीस शोधण्याचं काम करत आहेत। ऑइल पेंट जो पडलेला होतो तो सुद्धा पुसून काढलेला आहे। सकाळपासून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या परिसरामध्ये येऊन आढावा घेतलेला आहे। पोलिसांशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि पोलिसांकडून या सगळ्याचा रिपोर्ट सुद्धा त्यांनी मागवलेला आहे। शिवाय 24 तासाच्या आत आरोपीला पकडा अशा देखील सूचना राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा कदाचित या ठिकाणी भेट देऊ शकतात, त्यांचे सगळे नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कार्यकर्ते आणि इतर जे काही ठाकरे गटाचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहेत, सगळ्या प्रकाराची माहिती जाणून घेत आहेत। अनेक नेते इथं सकाळपासून ठाण मांडून आहेत आणि अशा पद्धतीने पोलिसांचा तपास नेमका कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या धन्यवाद कृष्णा ऐकण्याच्या माहितीबद्दल। कोणीतरी रंग फेकण्याचा प्रकार केला, त्याचा प्रयत्न केला। या समाजकंटकी किंवा या अशा फेकडांच्या अवलादीला
कुठली संस्कृती, कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील. यांचा पोलिसांतर्फे शोध तर घेतला जातोय. पोलीस म्हणा, ही सरकारी यंत्रणा म्हणा, काय करते? आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललंय काय, याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत. आणि सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतंय, दिसतंय. मुंबईच्या माननीय पालकमंत्र्यांच्या बरोबर मी या विषयाशी चर्चा करतो. जे त्या संबंधित विभागाचे DCP असतील त्यांच्याबरोबर देखील मी आजची प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर चर्चा करतो. पण जरूर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभागाचे राज्यमंत्री, गृह विभागाचे मंत्री महोदय यामध्ये अधिकृत बोलतील. परंतु राज्य सरकारचा मंत्री म्हणून आम्ही जरूर पोलिसांना ह्या सूचना देऊ की ते सगळं CCTV फुटेज तपासा आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल. नाही, आक्रमकता आजही शिवसैनिकांमध्ये आहे, परंतु आक्रमकता करून त्याचा उपयोग काय आहे? आज एक तर तुम्ही बघताय LP स्टॅन ब्रिज बंद झाल्यानंतर इथे लोकांची काय हालत आहे दादर परिसरामध्ये. जर एका ठिकाणी ठिणगी पडली तर आज मला पण पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून फोन होते, काय झालं. मी म्हटलं आम्ही असा प्रकार त्यांना सांगितलं की संयमाने घ्या. आपल्याला कुठे लोकांचं जनजीवन विस्कळीत करायचं नाही, त्यामध्ये काय मोठेपण आहे म्हणून आम्ही संयमाने घेतो. परंतु असा संयम असा नाही, परंतु फुटेज आल्यानंतर जर तो कुठल्या पक्षाची संघटनेशी रिलेटेड असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही. उद्धव ठाकरेंना हा सगळा प्रकार झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे का? उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे. उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे. निवृत्ती, मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आला, त्या प्रकरणामध्ये आता पोलिसात देखील कारवाई सुरू आहे. अज्ञाताचा शोध घेतला जातो, CCTV तपासले जात आहेत. आणखी या संदर्भात काय अपडेट? तर मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं हे प्रकरण आहे. सकाळच्या सुमारास मीनाताईंच्या पुतळ्यावर हा रंग फेकण्यात आला. तर या संदर्भामध्ये आता पोलिसांकडून देखील शोध घेतला जातो, CCTV देखील तपासले जात आहेत. तर स्वतः राज ठाकरे मला यांनी ते टाइम पाहणी नाहीये केली. माहिती, परंतु साधारण 9 वाजता या घटनेचा तपशील आमच्या शाखाप्रमुख अजित कदम, वीरेंद्र झगडे यांना मिळाला आणि त्या चंदू झगडे यांना मिळाला आणि ते सगळी मंडळी धावत येऊन ते जे काय पाहिलं तर ते पाहिल्यानंतर मनामध्ये चीड निर्माण झालेल्या सर्व शिवसैनिकांच्या. आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी शांततेचं आवाहन केलं म्हणून, नाहीतर ह्या माथेपिरूला किंवा नालायक माणसाला पकडून त्याला शिक्षा देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे जास्त वेळ न लावता ह्या ज्यांनी कोणी एक घाणेरडं कृत्य केलेलं आहे त्याचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. नाहीतर जर सामाजिक स्थिती बिघडली तर ती जबाबदारी सुद्धा पोलिसांची राहील. टाकला 2 शिवसैनिक या ठिकाणी होते, त्यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळली, त्यामुळे कुठेतरी अनुचित प्रकार घडण्याचा नक्कीच आमचे शिवसैनिक तेवढे समजदार आहेत म्हणून तर परिस्थिती या नागरिकांच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने हाताळण्याची आवश्यकता होती. पण पोलिसांनी त्याचा अंत पाहू नये, ताबडतोब शोध घेण्याची म्हटलेत की 24 तासाच्या आत आरोपीला पकड. राजसाहेबांनी दिलेलं अल्टिमेटम योग्यच आहे आणि पोलिसांनी जर त्याच्यामध्ये अयशस्वी ठरले तर आम्हाला पोलीस ठाण्यामध्ये घुसावं लागेल. ते सांगू आम्ही. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा होत आहेत. होय, होणारच आहे, साहजिकच आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की 24 तासाच्या आतमध्ये आरोपीला जे आहे ते राज ठाकरे ज्या पद्धतीने बोललेत, पोलिसांना सांगितले त्या पद्धतीने पकडलेच पाहिजेत, अन्यथा आम्ही देखील आमच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ते माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिलेले आहे. कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. तर मीनाताईंच्या पुतळ्यावर आज सकाळच्या सुमारास रंग फेकण्यात आला. ठाकरेंच्या सेनेकडून हा आरोप करण्यात आला. तसंच मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये मीनाताईंचा हा पुतळा आहे. कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला असं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे. तर सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय असं अनिल देसाई यांनी म्हटलं. अशा समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर मिळेल असं देखील अनिल देसाईंनी म्हटलेलं आहे. CCTVच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. रंग कुणी फेकला हे समोर येईल, यामागे कोण ते देखील समोर येईल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. तर तक्रार नाही आली तर पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.